Buffalo milk is white in color due to casein protein, while cow milk is yellow in color due to अल्फा कॅरोटीन. म्हणजे म्हशीच्या दुधाचा रंग पांढरा असतो कॅसिन प्रोटीनमुळे आणि गाईच्या दुधाचा रंग पिवळा असतो कशामुळे? अल्फा कॅरोटीनमुळे. लिस्ट व्हॅरिएबल कंपोनंट ऑफ मिल्क इज लॅक्टोज, व्हाईल मोस्ट व्हॅरिएबल कंपोनंट ऑफ मिल्क इज फॅट. म्हणजे लिस्ट व्हॅरिएबल कमीत कमी व्हॅरी होणारं म्हणजे लॅक्टोज आहे आणि मोस्ट व्हॅरिएबल कंपोनंट काय आहे? मिल्क फॅट. म्हणजे मिल्क फॅट कमी जास्त होत राहते. मोस्ट व्हॅरिएबल आहे ती 3 असली समजा गाईची तर ती 3च राहत नाही, कधी 3 भरते, कधी 3.5 भरते, कधी कमी जास्त होत राहते. त्याच्यामुळं मोस्ट व्हॅरिएबल आहे. आणि लिस्ट व्हॅरिएबल म्हणजे कमीत कमी लॅक्टोज हे 4 असतं आणि ते 4च्या आसपासच राहतं, ते जास्त व्हॅरी करत नाही म्हणजे कमी जास्त होत नाही. त्याच्यामुळं लिस्ट व्हॅरिएबल म्हणलं तर लॅक्टोज ही शुगर असते दुधामधील. आणि मोस्ट व्हॅरिएबल म्हणलं तर फॅट कशी व्हॅरिएबल असते. रोज गाईच्या दुधाची आपण तेवढीच फॅट भरण असं सांगता येत नाही, थोडी कमी जास्त होतात. मोस्ट कॉमनली यूज्ड अडल्ट्रंट इन मिल्क इज वॉटर. म्हणजे गाईच्या दुधामध्ये किंवा कुठल्याही दुधामध्ये अडल्ट्रंट जर कॉमन अडल्ट्रंट म्हणजे भेसळीचा प्रकार जास्त आहे तर पाणी आहे. द रिअल ॲसिडिटी ऑफ मिल्क इज ड्यू टू लॅक्टिक ॲसिड फॉर्म्ड बाय बॅक्टेरियल ॲक्शन. म्हणजे ॲसिडिटी मिल्कमध्ये ॲसिडिक मिल्क आम्लयुक्त मिल्क कशामुळे होतं तर लॅक्टिक ॲसिडमुळे होतं. म्हणजे त्याचा आंबटपणा सोअरनेस येतं ते लॅक्टिक ॲसिडमुळे होतं. मिल्क सोअरनेस इज ड्यू टू व्होलाटाईल ॲसिड. व्होलाटाईल ॲसिडमुळं मिल्क असं खारटपणा येतो, सोअरनेस येतो. मिल्क स्वीटनेस इज ड्यू टू लॅक्टोज व्हाईल बिटरनेस ऑर साल्टीनेस इज ड्यू टू क्लोराईड. दुधाला दूध गोड कशामुळे लागतं गोडसरपणा तर लॅक्टोजमुळे लागतो. लॅक्टोज काय आहे? दुधातील शर्करा म्हणजे साखर. आणि बिटरनेस कडसर किंवा साल्टीनेस म्हणजे खारटपणा कशामुळे येऊ शकतो तो क्लोराईडमुळे होतं, क्लोराईड आयनमुळं. समजलं? गोडसर लॅक्टोजमुळं आणि सॉल्टीनेस किंवा बिटरनेस क्लोराईडमुळे होतं, लक्षात ठेवा. मिल्क जे असतं तर दूध काय असतं? मिल्क सिरम वजा मिल्कमधून जर आपण मिल्क सिरम बाजूला काढलं तर काय राहतं? कोयाग्युलम म्हणजे काय तर ते आपण जे आपलं दूध आटवल्यानंतर बरं ठीक आहे, लक्षात ठेवा. मिल्क वजा मिल्क सिरम बरोबर कोयाग्युलम म्हणजे ते घट्टपणा. आणि मिल्क वजा दूध वजा दुधातील फॅट बरोबर काय आलं? स्किम मिल्क. समजलं? दूध वजा दुधातील फॅट म्हणजे दुधातील फॅट दुधातून काढून टाकली तर काय राहणाऱ्या ह्याला स्किम मिल्क म्हणायचं. आणि दुधातून जर मिल्क सिरम वेगळं केलं तर जे राहतंय त्याला कोयाग्युलम म्हणायचं. समजलं? कोयाग्युलम म्हणजे ते असं आटवलेलं घट्टपणा. आता फिसी ओडर इन मिल्क इज ड्यू टू केफॅलिन व्हाईल फिशी ओडर इन एग इज ड्यू टू इकोलाय. इकोलाय काय आहे तर इकोलाय हे बॅक्टेरिया आहे. बॅक्टेरियामुळं बॅक्टेरियामुळं अंड्यामध्ये